नमस्कार मित्रांनो, मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध एमएस यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। मित्रांनो, आम्ही काल बार्शीतून निघालो होतो। बार्शीतून टू व्हीलर वरती खास निघालो होतो, कारण टू व्हीलर वरती यासाठी आलो होतो की जर मुंबई ट्रॅफिक जाम झालं तर फोर व्हीलर च्या रांगा लागतात। 40 किलोमीटर रांगा लागल्या होत्या। रात्री खंडाळा घाट पूर्ण पॅक होता। त्याचा विचार करूनच आम्ही टू व्हीलर वरती निघालो होतो, कारण आमच्यापाशी गाड्या होत्या, परंतु आम्हाला बरेच जण फोर व्हीलर मध्ये चला म्हणत होते, पण आम्ही टू व्हीलर वरती जाणं पसंत केलं, कारण इथपर्यंत पोहोचायचं होतं आम्हाला। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मराठा आरक्षणासाठी आलेले आझाद मैदानाच्या बाहेरचं सर्व चित्र तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, आणि आमचा बार्शी पासून ते आझाद मैदान पर्यंतचा प्रवास सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। तर सुरुवातीपासून बघा। तर मित्रांनो, बार्शीवरून मी आणि माझा मित्र अमोल झिंगे आम्ही दोघे गाडीवरती आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आरक्षणाच्या लढाईसाठी निघालोय। पाटस मध्ये आल्यावर आमच्या मोटरसायकलचं चेन गार्ड तुटले, हे बघा। निघालोय बार्शीवरनं मुंबईला। आता बांधले थोडंसं पुढे जाऊन वेल्डिंग तुटले, नीट करून आम्ही पुढे जाणार आहोत। थांबायचं नाही, जसं जमेल तसं पोचायचं। कुठूनही घुसा पण मुंबईत दिसा। तर मित्रांनो, कोण कुठून आलंय खाली कमेंट मध्ये सांगा। आम्ही बार्शीवर निघालोय मुंबईला, बार्शी, आणि आता सध्या आम्ही पाटस मध्ये आहोत। इथं पाटसच्या ब्रिजवर आल्यावर आमचं चेन गार्ड तुटलंय, थोडासा प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह करून पुढे निघणार आहोत। निर्णायक लढाई आहे, कुठूनही घुसा पण मुंबईत दिसा। पाटस मधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आम्ही चौफुल्यात आमचे मित्र बबलू आगलावे यांच्याकडे जेवण केलं, आणि आता आम्ही पुण्यात पोहोचलोय। नमस्कार मित्रांनो, बार्शी आपल्या मराठवाड्यातून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून जे धाराशिव असेल, बार्शी असेल, या भागातून जे लोक मुंबईच्या दिशेनं जात आहेत, जे मराठा प्रेमी जरांगे समर्थक जे मुंबईच्या दिशेनं जात आहेत, त्या सर्वांच्या चहाची, नाश्त्याची, जेवणाची सोय ज्या ठिकाणी केलेली आहे, ते आमचे मराठा बांधव देशमुख साहेब यांनी ती सोय केलेली आहे। आणि आपली जी मोहीम आहे, ज्यांना जे शक्य आहे त्यांनी ते करावं, त्यापैकी हा एक भाग आहे। त्यांचं सुद्धा मराठा समाजाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद। जय जिजाऊ। नमस्कार मित्रांनो, आम्ही लोणावळ्याच्या जवळ 30 किलोमीटर पोहोचलोय, आणि मनोजदादा जरांगे इथून जाणार आहेत, त्यांच्यासाठी हाराची व्यवस्था केलेली आहे। हे काणे गाव आहे, काणे गावात अजून आले नाही, म्हणजे अजून पुढे जायला बराच वेळ आहे। आम्ही इथपर्यंत पोहोचलोय। या काणे ग्रामस्थांच्या वतीनं जे मराठा आरक्षण संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील यांची ताकद बनून जी लोक मुंबईच्या दिशेनं जात आहेत, जे मराठा सेवक या दिशेनं जात आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी या काणे ग्रामस्थांनी इथं चहाची, नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था केलेली आहे। त्यांचं मराठा परिवाराच्या वतीनं, सकल मराठा समाजाच्या वतीनं मनस्वी धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। मित्रांनो, तुम्हाला ही बघितल्यानंतर काय वाटतंय? कोर्टाने दिलेले एका दिवसात माघार येतील होय? इथं मुक्कामी नियोजन, मुक्कामी येत नसते ती लवकर, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही। आम्ही पोहोचलोय खंडाळा घाटात। खंडाळा घाटातलं चित्र तुम्हाला दाखवतो। खंडाळा घाटातला हा एक्सप्रेसवे बघा, फुल गाड्या वाहत आहेत।
तिकडं तिकडं पण वादळच आहे बघा तुम्ही. आता घाट तर पूर्ण पॅकच आहे. देख लेना आंखों से हमारा है लाखों से. खंडाळा घाटातली परिस्थिती आहे मित्रांनो. खंडाळा घाट दुतर्फा जाम आहे, दुतर्फा. मराठा आरक्षण योद्धे आहे ते सगळे. त्याच्यामुळे आणली आम्ही गाडी. टू व्हीलर ह्याच्यासाठीच आणली. आम्ही पावसात भिजतोय यासाठी टू व्हीलर आणली, कारण गेल्या वेळेस भरपूर चालावं लागलं होतं. तर मित्रांनो उशीर खूप झालाय आणि आम्ही पूर्ण भिजलेलो आहोत. त्यामुळे आता आम्हाला नाविलाजानं पनवेल या ठिकाणी आमचे मित्र गणेश धुमाळ्यांचे इथं मुक्काम करायचा आहे. आणि सकाळी उठून आम्ही असे लगेच आझाद मैदानाच्या दिशेनं कूच केली. अनेक अडचणी अनेक संघर्षाला तोंड देत आम्ही प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करत करत आता सध्या चेंबूरमध्ये आहोत. आणि चेंबूरमधून आता ट्रॅफिक आम्हाला लागलं आहे. ट्रॅफिकमधून आम्हाला पुढं जायचं आहे आणि आम्ही कसंही करून आझाद मैदानावर पोहोचणार आहोत. तेही ठरल्या वेळेत मनोजदादांच्या सोबत सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर पोहोचणार. समंदर को मिलने समंदर आ रहा है. जनस्थाईला मराठा. हा ब्रिज कुठं आहे हे मुंबईकरांना चांगलं माहिती आहे. आणि आज इथून आझाद मैदान किती लांब आहे हे सुद्धा सर्वांना चांगलं माहिती आहे. इथून ट्रॅफिक जाम झालं होतं. आज मुंबई पूर्ण मराठ्यांनी जाम करून टाकली आहे. जिथं तिथं अशा पद्धतीनं ट्रॅफिक जाम झालेलं आहे. आम्ही ट्रॅफिकमधूनच जातोय. तुम्ही पाहू शकता आमच्या बाजूला पूर्ण हे ट्रॅफिक आहे. या ब्रिजवरनं तुम्ही अंदाज लावा की अजून आझाद मैदान किती लांब आहे. मराठा आरक्षणाच्या ऐतिहासिक निर्णायक अंतिम टप्प्याच्या लढाईत सहभागी झालेल्या तमाम मराठ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघावा. जर उद्या कोणी विचारलं कुठं मुंबई जाम होती तर सुरुवातीपासून खंडाळा घाट सुद्धा मी पूर्ण शूट केलेला आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघा. पूर्ण खंडाळा घाटाचं मी कसे जाम झाले ते सगळं टाकलेलं आहे. आणि आता इथून पूर्ण जाम आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्या सर्वांना पाठवा. जे मुंबईला आले नाहीत त्यांना सुद्धा पाठवा. सोलापूर. शांततेत सांगितलं आपल्याला. असू दे शांततेत घ्या. ये है आझाद मैदान के लिए पूर्व मुख्य मार्ग. आपण कुठं चालू हे आझाद मैदान इकडं. हा हे आझाद मैदान इकडं. मराठ्यांनो हे लक्षात ठेवा. हे खालची नावं फक्त लक्षात ठेवा. खालची नावं फक्त लक्षात ठेवा. या बोर्डवरची बघा खालची नावं. वरचा आपला वैरी आहे ते विषय सोडून द्या. खालची नावं लक्षात ठेवा. खालची. मित्रांनो या बॅनर पासूनच आपण सुरुवात करूया. समोर दिसतंय ना त्याच्यावर लिहिलंय इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. तर तुमच्यासाठी सांगतो इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. इतिहास औरंगजेबाला बी लक्षात ठेवतो. इतिहास शिवाजी महाराजांना बी लक्षात ठेवतो. इतिहास पाताळयंत्री अनाजी पंताला बी लक्षात ठेवतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना लक्षात ठेवतो. हे लक्षात ठेवा. इतिहास श्रीरामांनाही लक्षात ठेवतो. इतिहास रावणालाही लक्षात ठेवतो. फक्त लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की इतिहास या ज्या दोन्ही व्यक्ती आहेत यापैकी समाज कुणाला स्वीकारतो यावरती निर्भर असतंय सगळं. त्यामुळे आम्हाला शिकवू नका इतिहास कुणाला लक्षात ठेवतो आणि कुणाला नाही. शेतामातीत काम करणाऱ्या गरजवंत गरीब कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील मराठ्यांच्या पोरांनी या गगनचुंबी इमारतीच्या या शहरात प्रवेश केला आणि वातावरण एकदम बदलून गेलं. उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न आपल्या मेहनतीच्या आणि संघर्षाच्या जोरावर पूर्ण करण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी या मायावी नगरीत आलेल्या देशभरातील तमाम तरुणांना वडीलधाऱ्यांना
आज मराठ्यांनी एक मराठी माणसाची ताकद काय असते, लोक चळवळ काय असते हे दाखवून दिले आहे. गिरणी कामगारांच्या लढ्याची साक्ष देणाऱ्या ह्या मिल आहेत त्या. मित्रांनो, मराठी माणूस इथून असा या गुजरात्यांच्या कटकारस्थानातनं पुसला गेला. तर इथून जर तुम्हाला गिरणी कामगारांचं कष्ट आहे, गिरणी कामगाराचा त्याग आहे, संघर्ष आहे, हे जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर लस्ट फॉर लालबाग ही विश्वास पाटलाची कादंबरी वाचा, म्हणजे लक्षात येईल. मित्रांनो, आणि ह्या देखावा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच की हे काय आहे, हे कोणतं ठिकाण आहे. तर हे आहे लालबागचा राजा गणपतीचं एंट्री. नाव मोठं आणि लक्षण खोटं. अख्ख्या देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्याची लेकरं ज्यावेळेस मुंबईत आली त्यावेळेस याच लालबागच्या राजानं अन्न पाणी बंद केलं. जे 12 महिने चालू असतं अन्नछत्र, ते केवळ या मराठा आरक्षणच्या वेळेस बंद केलं गेलं. राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ उद्यान मुंबईच्या आतमध्ये हे उद्यान आहे. मित्रांनो, आता आम्ही बायखाळ्याची हद्द संपले. बायखाळ्याची हद्द संपल्यानंतर मुंबई फायर ब्रिगेड हेडक्वार्टर तिथं आहोत. खूप मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे आणि मुंबईत तुफान ट्रॅफिक आहे. आणि या ट्रॅफिकचा आनंद आस्वाद घेत आम्ही आरक्षणाच्या वेळात धावतोय. खडापाटण, हा, तर खडापाटण ब्रिज जवळ आम्ही बोलदेव मंदिर लागते वाटतंय. आणि तिथून आम्हाला राईड घ्यायला सांगितलंय. का लेपर मुंबई आ गए हम मुंबई में. आ गए मुंबई में. माझा प्रिय नागपाडा, आय लव यू नागपाडा. अमीन पटेल. मित्रांनो, आझाद मैदान, आझाद मैदान. कुछ तो बताओ यार, इतना बोगी लेके घूम रहे हो. वाह वाह वाह. अरे पाहुणे, आझाद मैदान, आझाद मैदान, आझाद मैदान, आझाद मैदान. हा, सोलापूरची बघा आहे, बघा बघा MH13. आझाद मैदान सांगा. आता पहिला ब्रिजच्या खालून जायचं, ब्रिजच्या खालूनच जायचंय. अहो पंत, कशाला विषयाची परीक्षा घ्यायची. मुंबईतली माणसं आधीच कामानं या ट्रॅफिकनं परेशान आहे. हो, कशाला विषयाची परीक्षा घ्यायची. चॅलेंज नाही करायचं. मराठी येणार येणार आणि आले. हे बघा, आझाद मैदानाच्या जवळ आहोत. त्यांना सुद्धा बघावं. आझाद मैदान आलोय आलोय आलोय. आलो मुंबईत. मालकाला सांगा तेवढं. तू फक्त बाहेर निघून दाखव. आलोय मुंबईत. मराठी धडकले मुंबईला. बघ, ये ये ये, बाहेर ये, बाहेर ये, बाहेर ये. मराठी आले. हे बघ, हे बघ. मामा, ओ काका, आझाद मैदान, आझाद मैदान. इकडे 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 पोलिस किती सांगते बघा. हे बघा, पंत मुंबईत आलोय. तुम्ही सोडलेल्या पिल्याला पण सांगा. हाय, आलोय. हे बघ, आझाद मैदान. हे बघ, मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईच्या पार आतमध्ये काळजात घुसलंय. हे बघ, आवक कुठून. आता थेट ओबीसीतून. कुठून. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ,
मित्रांनो, मराठ्यांचा क्रांती सूर्य मराठा संघर्ष होते मनोजदादा जरांगे यांच्या गाडीच्या पाठीमागे आम्ही आहोत. जे पुढे ट्रॅफिक झालंय ती त्यांचीच गाडीचं ट्रॅफिक आहे. आणि सांगा त्या पंताच्या पिलावळीना मराठी आलेत मुंबईत. हो साहेब, टू व्हीलर पण सोडत ना का पुढं? हो साहेब, टू व्हीलर पण सोडत ना पुढं? ओ मॅडम, टू व्हीलर पण सोडत ना पुढं? अधिकाऱ्यांना विचारा. टू व्हीलर पण जात नाही का? टू व्हीलर पण अडवायची तिथं सोडले इथं अडवायची गरजच काय? पुढे आम्ही गेलो बघू की टू व्हीलर सोडून द्यायचं. ए सोडा, चला या या या. ए मुंबई, बघ धडकलोय, मुंबईला धडकलोय. मॅडम कुठल्या पोस्ट वरती आहेत? ते म्हणतात मी ट्रॅफिकला आहे. मॅडमला विचारू नका म्हणते. हो टू व्हीलर तरी जाऊन द्या की. होय, जबाबदार पोलीस डिपार्टमेंट. टू व्हीलर तरी जाऊन द्या. जबाबदार फोन करतोय ना, सांगतो. वरून गाड्या चालल्या राव. हे बघा पलीकडे बघा. फोन लावलाय ना तुझ्या समोर दाद्या, सांगतो ना. शांत राहा. ए आपली लढाई पंता बरोबर आहे. शांत राहा. केसानं गळा कापणारी अवलाद आहे ते. मुंबई, रोज मीडिया पुढं बोंबलणारा तो सदावरती बोंबल भिक्या, त्याला सहन करून घेता आज आमचा बुलंद आवाज आहे. घ्या सहन करून. मुंबईकर घ्या सहन करून. अरे लाखात नाही, कोटीत आहे, कोटीत. पाटील आहेत मित्रांनो पुढे. मराठा आरक्षण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील पुढे आहेत. आणि हा मनोज दादांचा ताफा आहे. हे पहा, मित्रांनो, आम्ही पोहोचलोय आझाद मैदानावरती आणि आझाद मैदानाच्या गेटवरची परिस्थिती आहे मित्रांनो. आतमध्ये दाखवतो, तुम्ही बघाच. या गेटवर वेळ जिथं जसं जमेल तसं माणसं उभं आहे. जशी झाडाला फुलं लागावी तशी माणसं लटकतायत. कोण गेटला, कोण झाडाला, तर कोण जसं जमल तसं मैदानाच्या आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतोय. आणि मनोजदादा जरांगे पाटील सकाळी ठरल्याप्रमाणे 10 वाजता मैदानात एंट्री केली आणि ठरल्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मनोजदादांनी जसा माईक हातात घेतला
तसा मराठ्यांनी जमिनीवरती ज्या आहे त्या कंडिशनमध्ये ठिय्या मांडलाय. खाली बसले शांत चित्ताने ऐकत आहेत. खाली चिखल आहे, वरून ऊन आहे, तरी सुद्धा मराठी शांततेत मनोजदादांचं भाषण ऐकत आहेत. मैदानाची ही परिस्थिती अशी आहे आणि मैदानात आणि मैदानाच्या आसपास जवळजवळ फक्त 30% मराठी आलेले आहेत आणि निम्मे ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहेत. ही समोर तुम्ही परिस्थिती बघताय ती मैदानाची आहे. अख्ख्या देशात सर्वात आक्रमक असणारा मराठा समाज हा एकदम सुई पडलेली सुद्धा ऐकायलेली इतक्या शांततेत मनोजदादांचं भाषण ऐकते. मनोजदादांनी जे सूचना दिल्या त्याचं पालन करते आणि आता मनोजदादांचं भाषण ऐकून आझाद मैदानातून बरेच मराठा बांधव बाहेर येत आहेत. पण मनोजदादांनी आता उपोषणाला सुरुवात केलेली आहे. जरी हे सरकार आपल्याला मदत करणारं नसेल मित्रांनो, या महाराष्ट्रात या देशात अशी परिस्थिती आहे की सरळ एक ग्रामीण भागात म्हणलं जातंय की रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही लेकराला. तिथं मराठा समाजाला आरक्षण मिळेल का? पण मित्रांनो, आपल्याला आक्रमक व्हायचं नाही. आपल्याला शांततेच्या मार्गातून आरक्षण मिळवायचंय. एकदम चीप मध्ये मिनिस्टर मिळालाय, एकदम चीप मध्ये. आणि त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, स्वस्तात मिळालेला मंत्री आहे. त्यामुळं आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, चुलीवरच्या भाकरी खायला चांगल्या लागतात का मशीन मधल्या? तसंच आहे हे सरकार. तुम्हाला स्वतः बॅलेट पेपरवरती निवडून आलेलं चांगलं वाटतंय का मशीन मधून? त्यामुळेच मी म्हणतोय की एकदम चीप मध्ये मिनिस्टर मिळालाय आणि या चीप सभा संपन्न झाली. मनोजदादांनी अतिशय सुंदर असं थोडक्यात आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. तुम्हाला आजपासून उपोषण चालू झाले आणि या ठिकाणी कधीही तुम्ही आला तर थेट 5 रुपयाच्या पासात तुम्ही आझाद मैदानावरती येऊ शकता. आणि आझाद मैदानावरती आल्यानंतर या लोकांचा म्हणजे रात्री आलेले मुक्कामी आहेत, तुम्हाला आंघोळ नाही, तुम्हाला कशी ती बाकीची काही व्यवस्था नाही, म्हणजे जेवणाची वगैरे सर्व व्यवस्था आहे. परंतु जी व्यवस्था व्हायला पाहिजे होती तशी व्यवस्था सरकारकडून झालेली नाही. एवढा मोठा समाज होऊन सुद्धा आणि त्याचं मराठ्यांना गम नाही. हे पहा, अजिबात आमच्या चेहऱ्यावरती गम नाही. आम्ही रात्रभर जागलोय, नाचतायत मराठी आणि या निर्णायक ऐतिहासिक लढाईचा आम्ही साक्षीदार झालोय. तेही 2 व्हीलर वरती आलोय. आम्ही जवळ सोलापूर बार्शी मधून आलेलो होतो. आम्ही आमच्या बरोबर असंख्य 2 व्हीलर होत्या, फक्त मागे पुढे होतो आम्ही. कुठून आले? परभणी. किती गाड्या आहेत? 5 गाड्या. वा वा. हे बघा, शेतकरी एकदम रोज काबाड कष्ट करणारे लोक आहेत. आज कामधंदा बाजूला ठेवून यांना समाज कळतो तर आपल्या देशातील प्रस्थापित आहेत त्यांना कळत नसेल का? या लोकांना समजतंय की मुलाबाळाच्या शिक्षणासाठी आज आपली आर्थिक परिस्थिती खालावली म्हणून आरक्षण पाहिजे आणि मनोजदादांच्या सोबत ही लोक आलेले आहेत. हे बघा, यांचं वय बघा तुम्ही, इथं तरी पण आलेले आहेत. इकडे तरुण माहित आहेच, परंतु या लोकांना कळतंय. तर आताच्या या सरकारच्या किंवा पक्षात गुंतलेल्या आजच्या मराठ्यांना तरुणांना कळत नाही का? जे इथं आले नाहीत त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. मित्रांनो, हे आहेत भगवान बाबर सूरपिंपरी. तर या पिंपरीतून गेल्या वेळी त्यांनी 7 दिवस उपोषण केलं होतं. आजही ती मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सोबत बसणार आहेत आणि त्यांच्या सोबत हे बाबा आहेत. त्यांचं काय नाव? माझं नाव मारुती तात्याबा सुंबे, गाव तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, आयलानगर. तर आम्ही एकच सांगतो, जे असे आमचे वडील दाडील माणसं बसणार आहेत उपोषणाला दादासाठी, म्हातारी माणसं आम सुद्धा खात नाहीत. आमच्याच मेळ्यातून आमचा जीव बासा हरपलाय. आम्ही वाटायला लागलो, आमच्या डोळ्यात पाणी येते. मागल्या गावामध्ये मुलगा वारला, त्याने टेन्शन घेतलं आपल्या मराठी लोकांना पिळीतेच का काय. हलक्या काळाचा मुलगा असल्यामुळे त्याने डोक्याला टेन्शन घेऊन आत्मधन न मानता त्याचा प्राण गेला. असे किती प्राण घेणार फडणवीस साहेब? आजच्या दिवस आम्ही इथं तुल्यबळाने आलेलो आहेत, हिंदू म्हणून आलेलो आहेत. हिंदूला लढायला लावायचं असेल तर तुला आमच्या पुढे कायम सरायला लावायचे. आमच्या हिंदूच्या ताकद आहे की माझी जय शिवाजी, जय आम्ही मुंबई आम्ही फुकून देऊ, मराठीचे आमदार झोपलेत का? महाराष्ट्रात टिकून देण्यात येईल.
पाटलांनी आपल्याला शांततेत आंदोलन करायचं शांततेचं आम्ही आंदोलन करणार नाही. सुद्धा आपण आम्ही मुलं आमचे मराठे पाटलाचा संयम आम्ही बी पाहतो. पाटला सुद्धा आम्ही बळच जागावलंय. पाणी सुद्धा पेत नव्हते पाटील, त्याचे कुटुंब आज बाबळवर आहे. आमचा युग मेला दुःख नाही, पण त्याच्या मागे किती मेलेत हे सरकाराकडे नोंद आहेत. त्यांनी त्याची भरपाई द्यावी. आणि मनुदादाच्या मनापुरात आज 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत अमित शहा असो, पवारांच्या घराण्यातले असो, राजकर देवेंद्र फडणवीस असो, अनेक मोठे मोठे नेते असो, एकनाथ भाऊने आमच्यासाठी तालीम लावून धरली होते. छत्रपती शिवाजीच्या पुढे नतमस्तक होऊन गेला, त्याला माघारी फिरवला. एकनाथ शिंदेचा नाही ऐकलं तुम्ही मंत्र्याचं, पण आमच्या जरांगे मामाचं जर नाही ऐकलं पाटलांचं, तर हा आलेला सामुदायिक यांना माफ करणार नाही कधी. जय जय करू नका. आपल्याला जरांगे पाटलांनी शब्द दिलेला आहे, सगळ्यांना शब्द दिला. मराठ्यांची इज्जत आहे, जर आपण हे केलं ना, आज शब्द पाळणं गरजेचं आहे. आपला सुशिक्षित मुलगा आहे याचा आम्ही तर मित्रांनो, हे बाबर मामा आहेत, यांचे 2 शब्द ऐकूया. गेल्या वेळेस त्यांनी 7 दिवस उपोषण केलं होतं, आजही ते संघर्ष होता. मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत उपोषणाला बसण्यासाठी आलेत. आणि असंख्य मराठी आहेत की ज्यांनी स्वतःची व्यवस्था स्वतः केली आहे, आणि त्यासाठी ते इथं आले. त्यांच्याकडून 2 शब्द ऐकूया. मागच्या वेळेस उपोषणला 7 दिवस म्हणजे अन्न पाणी न घेता त्याला उपोषण केलं. ज्यावेळेस दादाचं आमचं ध्येय असा होता, जोपर्यंत दादा पाणी पित नाही तोपर्यंत आपण प्यायचं नाही. 7 दिवसात दादा हे केलं, सुटलं उपोषण, आम्ही सोडलं. आता निर्धार केलाय, गावातून निर्धार केलाय. एक आमचा देव श्री हनुमंत म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे सगळ्या जिल्ह्यात, त्याच्या दर्शन घेतलं. सांगितलं जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपवास असेल. दादा जोपर्यंत, कारण दादा उपोषण सुटत नाही तोपर्यंत आमचा निर्धार आहे, दादा समोर राहायचं, उपोषण आम्ही बी करायचं. जरांगे पाटील खडा, तो सरकार सगळ्या सरकारातले आमदार दुःखाची जाणीव व्हावी यासाठी आपल्यासाठी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेले आहेत. तरी या ठिकाणी समस्त देशातून नवे तर महाराष्ट्रातून घराघरातून प्रत्येक जण या ठिकाणी आपल्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी, दादाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि दादाच्या म्हणण्यानुसार आपण या ठिकाणी मुंबईमध्ये कुणालाही आपल्या भावंडांना त्रास न देता या ठिकाणी आपण आपल्या मागणीवर ठाम आहोत. आणि सरकारने आपली मागणी आरक्षणाची पूर्ण केल्याशिवाय या ठिकाणी आपण आमरण उपोषण सोडणार नाहीत आणि कोणीही इथून जाणार नाही. आमचे मायबाप सरकारला आणि फडणवीस साहेबांना एवढीच विनंती आहे, मागणी आहे की आमच्या लेकरा बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आम्हाला आमच्या लेकरा बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरक्षणाची खूप खूप गरज आहे. या आरक्षणाच्या पायी आमचे मुलं बाळे खूप आत्महत्या करत आहेत. आम्ही आज बेरोजगार झालेलो आहोत. म्हणून आम्हाला या आरक्षणाची अत्यंत गरज आहे. म्हणून मायबाप सरकारने आमची मागणी पूर्ण करावी ही नम्र विनंती. त्याशिवाय आम्ही या मुंबईतून पाय माघार घेणार नाही. भले भले आमचा जीव गेला तरी, प्राण गेला तरी चालेल, मात्र या ठिकाणावर आम्ही हलणार नाही, कुणालाही त्रास देणार नाही, पण या ठिकाणावर आम्ही बाहेर जाणार नाही. जय भवानी, मध्ये मिळालेल्या मिनिस्टरनं वाटेत बोर्ड लागलेत की इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. होय, मान्य आहे आम्हाला, इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. त्या अनाजी पण त्याला सुद्धा शेवट हत्ती छाताडावर पाय देईपर्यंत वाटत होतं इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो. त्याचं पण कर्तृत्व होतं, त्याला पण समाज लक्षात ठेवतो. त्यालाच नाही तर रामालाही आणि
रावणालाही समाज लक्षात ठेवतो, अनाजी पंथालाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी समाज लक्षात ठेवतो, मंबाजीला आणि तुकाराम महाराजालाही समाज लक्षात ठेवतो. फक्त इतिहास कशासाठी असतो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आणि समाज कुणाला स्वीकारतो हे सुद्धा लक्षात घ्यायचं. त्यामुळे आम्हाला मान्य आहे की इतिहास कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, हे तुम्ही लक्षात घ्या. आता तर मित्रांनो, आम्ही ज्या पद्धतीने इथपर्यंत पोहोचलोय त्या पद्धतीनंच अनेक गावाखेड्यातून आलेला साधा भोळा मराठा समाज आपल्या समाजाचं कुठेतरी भलं व्हावं, आपल्या कामधंदा नोकरी व्यवसाय रोजची दैनंदिनी हातावरचं पोट घेऊन जगणारा शेतकरी कुणबी समाज हा आज मुंबईला आझाद मैदानावर आलाय. ते स्वखर्चानं आला, विशेष म्हणजे स्वखर्चानं आला. ही खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो.